मला आठवतं की 11 डिसेंबर 2025चा दिवस प्रणव मुखर्जी साहेबांचा वाढदिवस होता आणि एनरॉनचा प्रकल्प बघण्यासाठी केंद्राची टीम ही गुहागर तालुक्यामध्ये येणार होती आणि साहेबांचा मुक्काम हा रत्नागिरीमध्ये होता. फिनोलेक्स नावाची एक कंपनी आहे, त्या कंपनीमध्ये हेलिपॅड केलं होतं, तिथून साहेब टेक ऑफ घेणार होते आणि म्हणून साहेबांना सोडायला आम्ही सगळे पदाधिकारी, त्यावेळी मी आमदार झालो होतो नुकताच, साहेबांना सोडायला आम्ही फिनोलेक्सच्या त्या ग्राउंडवर आलो. हेलिकॉप्टर सुरू झालं, पंखा देखील सुरू झाला आणि 2 मिनिटांनं पुन्हा पंखा थांबला. हेलिकॉप्टरमध्ये कधी बसलेलोच नव्हतो, त्याच्यामुळे पंखा कधी चालू होतो आणि कधी बंद होतो हे देखील मला माहीत नव्हतं. पायलटनं दरवाजा उघडला. खोत नावाचे पायलट होते, आजही विजय शिर्केंच्या त्या हेलिकॉप्टरवरती आहेत. साहेबांनी मला बोलवलं आणि साहेबांनी मला विचारलं काय कार्यक्रम आहे. म्हटलं साहेब काहीच नाही. म्हटले बसा हेलिकॉप्टरमध्ये. 11 डिसेंबर 2005 हा माझा पहिला हेलिकॉप्टरचा प्रवास होता आणि तो साहेबांसमवेत होता. आणि त्याच्या पुढची गंमत सांगतो. आम्ही प्रवास करायला लागलो. साहेबांनी सांगितलं हे मंदिर कुठचं. म्हटलं साहेब गणपतीपुळा. मग गणपतीपुळ्याच्या बाबतीमध्ये एखादा प्रसंग जो साहेबांच्या बाबतीत घडला होता तो साहेबांनी सांगितलं. त्यांनी डेव्हलपमेंटला गणपतीपुळ्याला पैसे दिले होते. 1-2 मिनटं झाली आणि साहेबांनी विचारले हे काय. मी म्हटलं साहेब शेड आहे. साहेब म्हणले शेड नाही, केळकरांची कॅनिंग फॅक्टरी आहे. म्हणजे माझ्या मतदारसंघामध्ये दादा केळकर जे जनसंघाचे संस्थापक होते, त्यांची आंब्याच्या कॅनिंगची फॅक्टरी ही गणपतीपुळ्याच्या पुढच्या टप्प्यामध्ये आहे. हे हेलिकॉप्टरमध्ये माझा मतदारसंघ असताना साहेब मला सांगत होते.